चला तर रामराम मंडळी, आज मी घरच्या घरीच बनवणार आहे हळदीचा फेस पॅक. हळदीचा फेस पॅक बनवण्यासाठी मी कोणती बाहेरची हळद वापरणार नाही. तर चला मी तुम्हाला दाखवते मी कुठली हळद वापरणार आहे. आम्ही आमच्या घराच्या परिसरात हळद लावली होती आणि आज मी त्याच हळदीपासून फेस पॅक बनवणार आहे. माहिती आहे का हळदीचं झाड कसं असतं? माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आपण आज घराच्या परिसरात हळद पाहूया. बाहेर बघा ना कसं वातावरण झालंय. पहिले तर मला हळदीचं झाडच सापडत नाही, कारण हळदीच्या आजूबाजूला आमची तुळशीची रोपं खूप वाढली आहेत. सगळीकडे एवढी हिरवळ झाली आहे की मला हळद शोधायला थोडा वेळ लागला. आषाढ महिना संपत आला आणि श्रावण महिना सुरू होत आहे, त्यामुळे सगळीकडेच खूप सुंदर हिरवळ परिसर झाला आहे. पण मी खात्रीशीर सांगू शकते की आम्ही हळद इथेच कुठेतरी लावले, त्यामुळे मी हळदीचं झाड शोधत होते. शेवटी या इथे मला हळदीचं झाड सापडलं. चला तर मग आता आपण हळद काढूया. हे बघा हळदीचं झाड. मला खरंच खूप छान वाटते की आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात लावलेली हळद आज मी माझ्या स्किन केअरसाठी वापरणार आहे. हळदीचं झाड वाढल्यामुळे हळद खूप जमिनीत आतमध्ये रुजली, त्यामुळे मला लवकर सापडत नाही आहे. मी खूप उकरलं पण हळद काय मला अजून सापडली नाही. त्याच्या मुळे आत्ताशे दिसायला लागलेत. हळदीच्या पानांचा वास तर इतका सुंदर येतो आहे ना, खरंच ओरिजिनल हळदीचा वास खूप सुंदर येतो. झाल्यानंतर शेवटी मला थोडीशी हळद सापडली. चला तर मग आपण ती हळद काढूया. हे बघा हळद. त्याला फेसपॅकसाठी इतकी हळद पुरेशी आहे, त्यामुळे आता घरामध्ये जाऊन ही हळद स्वच्छ धुवून घेऊया. हळद पाना किती गडद आहे. हाताला थोडीशी जरी चोळली तरी बोट लगेचच माझे पिवळं झाले. बाजारातून आणलेल्या हळदीपेक्षा या हळदीचा रंग किती डार्क आहे. हळद ही आपल्या स्वयंपाकघरात तर नेहमीच असते, पण त्वचेची काळजी घेण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर केला जातो, कारण की हळद ही निर्जंतुक असते. चला तर मग आता आपण घरी जाऊन हळदीपासून फेसपॅक तयार करूया. ही हळद स्वच्छ धुवून घेऊया. हळदीमध्ये कुर्कुमिन नावाचा नैसर्गिक घटक आहे. हळदीचा फेसपॅक त्वचेला तजेलदार आणि फ्रेश दिसायला मदत करतो. ही हळद मी स्वच्छ धुवून घेतली, तरी सुद्धा माझ्या बोटाचा हा पिवळा रंग अजिबात गेला नाही. हळदीचा वापर त्वचेला शांत आणि सॉफ्ट ठेवण्यासाठीही केला जातो. आता ही हळद मी बारीक किसून घेते. घरच्या घरी असं नैसर्गिक गोष्टीपासून काहीतरी वेगळं बनवायला खूप वेगळाच आनंद वाटतो ना. मी आता मला लागते तितकीच हळद किसून घेते. बघा ना ही हळद किती डार्क आहे, आणि ही हळद आपणच आपल्या घराच्या परिसरात लावल्यामुळे आजचा फेसपॅक माझ्यासाठी थोडासा खास आहे. फेसपॅक बनवण्यासाठी आपली हळद तर किसून झाली आहे. त्यानंतर याच वाटीमध्ये मी 1 चमचा बेसन टाकते. बेसन त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल स्वच्छ करण्यासाठी मदत करतं. बेसनामुळे त्वचा मऊ आणि फ्रेश दिसायला मदत होते. आता यामध्ये थोडंसं मी दूध घालते. दूध त्वचेला मऊ आणि मॉइश्चरायझर ठेवायला मदत करतं. आता मी हा फेस पॅक चांगला मिक्स करून घेते. यामध्ये वापरलेलं बेसन हे पण आमच्या घरच्या हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलेलं आहे बरं का. घरचीच हळद आणि घरचंच बेसन असल्यामुळे फेस पॅकला चांगला गडद रंग आला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की इतकं गडद पिवळसर आपल्या त्वचेला लावल्यावरती किंवा फेसला लावल्यावरती आपली फेस येल्लो किंवा पिवळसर दिसेल, तर तसं अजिबात होत नाही. यामुळे आपल्या स्किनला नैसर्गिक ग्लो आणि फ्रेश वाटायला मदत होते. हे बघा घरच्या घरी नैसर्गिक माझा फेस पॅक तयार करून रेडी झाला. आता हा मी माझ्या फेसवरती लावणार आहे. आणि दूध याचा हा फेसवॉश आपल्या स्किनला सॉफ्ट आणि नॅचरली ग्लोईंग दिसायला मदत. आणि हा फेस पॅक आपल्या घरच्या हळदीपासून तयार केल्यामुळे आजचा स्किन केअर सेक्शन माझ्यासाठी खरंच खूप खास आहे. मी आता हा फेस पॅक माझ्या स्किनला हलक्या हाताने लावते. विशेषतः मला माझ्या स्किनला ग्लोईंग आणि नॅचरल लुक द्यायचा आहे, त्यामुळे मी हा घरच्या घरी फेस पॅक तयार केला. या फेस पॅकमुळे चेहरा डल दिसत असेल तर त्वचा अधिक फ्रेश आणि तजेलदार दिसायला मदत होते. म्हणूनच आपल्या आजी आणि आईच्या काळापासून या फेस पॅकचा वापर आपल्या स्किन केअरमध्ये केला जातो. आता माझा हा फेस पॅक लावून तयार झाला आहे. आता थोडा वेळ मी हा फेस पॅक माझ्या फेसवर ठेवते. तोपर्यंत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही कधी हा हळदीचा फेस पॅक ट्राय केलाय का? आता मी माझा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय. चेहरा धुतल्यानंतर मला माझी स्किन एकदम फ्रेश वाटतेय. चेहऱ्यावरती एक वेगळाच फ्रेशनेस दिसतोय. हा फेस पॅक खरंच खूप छान आहे. तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. आणि आजचा हा छोटासा घरगुती स्किन केअर ब्लॉग तुम्हाला आवडला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.